डायरेक्ट लक्षात येऊन जातंय. आता याच्या विरोधाचं टोक आहे का? अरे जगणं झाल्यानंतर मरायचं कसं असं त्याला ज्यावेळेस वाटेल ना त्यावेळेस त्यांनी मात्र धर्मवीर संभाजी महाराजांचं जीवनचरित्र अनुभवा आणि आपल्याला मरण कसं यावं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून वाघाच्या तबड्यात घालून हात मोजीन दात ही जात मराठ्याची. म्हणून रे देश धर्म पर मिटने वाला
रेखाय दातुं मुनीन्द्रे समागत्य देष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकारो प्रथम नमः पांडुरंगा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं दुसरे चरण अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरद्दि प्रदेशं विधेन्द्रादि देवै सदा स्तूयमानं समालिस्तमूर्तिं वदे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादको पावन झालो चराचरी मी कला दुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पंढरीच्या देवराय दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराय दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी अखिल कोटी ब्रह्मांड शेवटूनेश्वर संपन्न भगवान पंचवीसशे सेवा करत असताना मुक्त कविले तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोपर जगत उत्कुलाचे सगळं संतान करण्याची नमस्ते म्हणून सेवेला सुरुवात विठाला विठाला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा आहे 4 ओळीचा आहे 4 प्रमाणाचा आहे संतांचा हृदगत संतांची इच्छा संतांचं मनोगत या अभंगामध्ये दडलंय हा अभंग म्हणजे मानव जाती करता 4 सूत्रवत अभंग आहे 4 सूत्रामध्ये माणसाच्या 400 पिढे निघून जातील तरी सुद्धा माणसाचं एवढ्याच एका 4 ओळीमध्ये माणसाचं कल्याण आहे विठाला विठाला संतांची दृष्टी तुमच्या आमच्यावरती पडली की संतांचं केलेलं संतांनी केलेलं निरीक्षण ते म्हणजे हा अभंग आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसलेलं दुःख आणि त्या दुःखावरती अत्यंत ज्वलंत असा तात्पर्य पकडतव्य अशा प्रकारचा असलेला सिद्ध असा खूप जालिम उपाय सोल्युशन उत्तर हे सगळं या अभंगामध्ये दडलंय काय महाराज काय उपाय भेटेल का आमच्या दुःखावरती त्याचं कारण पहिल्या चरणामध्ये आहे त्याच्याशिवाय प्राप्ती नाही म्हणजे त्या देवाशिवाय प्राप्ती नाही म्हणजे त्याची प्राप्ती झाली की माणसं मस्तपैकी सुखाला प्राप्त होऊ शकतात अभंगाचं पहिलं चरण महाराज त्याच्या व्यतिरिक्त नाही का आम्हाला सुख होऊ शकत महाराज म्हटले त्याच्या व्यतिरिक्त या जगातल्या वस्तू व्यक्तीच्या तुम्ही किती जरी नादी लागलात ना तरी सुद्धा त्या दुःख नाही दुःखाला जन्म देणाऱ्या तुम्हाला मिळतील अभंगाचं दुसरं चरण महाराज अहो काहीतरी देवाच्या व्यतिरिक्त सांगा गाड्या आम्हाला देवाचा लय कटाळा आहे आम्हाला देवाचा लय कटाळा आहे महाराज बोलले अरे 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 जे दिसतंय ना तुला ते सगळं नाशवान आहे मी ज्याची प्राप्ती तुला करायला सांगतोय ते अविनाशी तत्व आहे अभंगाचं तिसरं चरण आहे तुझ्या मनाला सांग त्याचं पिसं लावून घे बर महाराज
काय होईल हे अजून केल्यानं, काहीतरी आम्हाला या इथं राहिल्यानंतर काही मिळेल का, आम्ही असताना तर केल्यानंतर कुणी मिळेल. महाराज म्हटले अरे आहे तोपर्यंत ठीक आहे, पण गेल्यानंतर सुद्धा तुझी उत्तम रूपाने कीर्ती राहील. अभंगाचं चौथं चरण हे सगळं तुम्हाला कळलं असं गृहीत धरतो. अभंगाचं ऐका, आपल्याकडे अत्यंत कमी वेळ उपलब्ध आहे. सकाळी 4 वाजेपर्यंतच आपण कीर्तन करूया. ऐका, माझा आवाज आपल्याला क्लिअर ऐकायला येतो, स्पष्ट येतो? बोला ना. का असं भन होतं? खाली बसून सांगू जर सर. ऐका, तुमच्या चेहऱ्याचे असलेले रिस्पॉन्स म्हणजे हे तुमच्या कानावरती गेलेले शब्दाचे असलेले बाहेर पडलेले भाव असतात. माणसाला शब्दच जर कळाले नाही तर माणसाच्या चेहऱ्यावरती बाबा भाव उमटू शकत नाही. पाहिल्यानंतर कदाचित माणसाला भाव उमटू शकतात, पण पायासारखं इथं काही राहिलेलं 10-5 बाया जर रडत असल्या तर माणसं बळच का होईना चेहरा पाडून तिथं उभा राहतील. का ते कळणार आहे की इथं काहीतरी कोणीतरी सत्याला नाही, हे भाव आहे. पण इथं आल्यानंतर महाराज दिसू अगर न दिसू, इथले व्यक्ती दिसू अगर न दिसू, पण इथला प्रत्येक शब्द हा आपल्या हृदयापर्यंत गेला की माणसाच्या अंतःकरणापासून त्याचे अष्टसात्विक भाव निर्माण होण्याची ही जागा आहे. आणि इथं जर निर्माण होत नसेल तर कुठंतरी आपला प्रॉब्लेम होतोय हे शोधणं गरजेचं आहे. म्हणून राहिलेल्या अर्धा ते पाऊण तासामध्ये मला सुपर एक्सप्रेसना आपल्याला सुखाच्या प्लॅटफॉर्मवरती न्यायचंय, म्हणजेच आनंदाचं सम्राट कसं होईल एवढे या अभंगातून बघायचंय. विठ्ठल मी आपल्याला आता विनंती करणार आहे. आजचा जवळजवळ कितवा दिवस आपल्या कालाचा आहे ना? 3रा दिवस आहे. काय सुंदर महोत्सव आहे. परिहार देण्यामध्ये आपला अर्धा तास निघून जाईल इतका मोठा परिहार आहे. पण मी सध्या तुर्तास काहीच देत नाही, ठळक ठळक बातम्या देतो. गेल्या 30 वर्षापासून आपण आणलेली भगवान अखिल कोट ब्रह्मण नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीशाची मूर्ती इथे काही घ्यायच्या बंबईला धक्का बसला असं कस काय? अरे ज्ञानोपर्यंत तुकोपर्यंत पंथस्थ असलेले आपण वारकरी बांधव. फक्त एक आपली भेट काही लवकर होत नव्हती, पण आज सोहळ्यात झाली. आता बघा किती आनंद येतोय. संतांची असलेली दृष्टी जीवावर पडली की संतांनी निरीक्षण केलं. समजा विषय असा आहे, ऐका. एखाद्या रस्त्याने चालत असताना आपल्या पाठीमाग 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, आपल्या पाठीमाग बाबा कुत्र लागतं. काय लागतं? कुत्र लागतं. का लागत बरं? काय म्हणतं ते? पाळीकर म्हणतं माझे. तुमचं लक्ष माझ्याकडे नाही, त्याला मी काय करू शकत नाही. काय म्हणतं ते? मला घेऊन चाल म्हणतं का? नाही. त्याची काही इच्छा राहते? चावायची का पाडायची? बरं ते चावतं का? मला तर नाही दिसलं अजून चावलेलं. ते माणूस पडलं की ते नीट निघत वापस. ते कुणीकडे पडले ती त्याच्याकडे पाहत नाही. फक्त कुत्र्याला गती सहन होत. अरे बोला, असं फ्रेश राहा ना. हा, तुम्ही जास्त पंगत पुढच्या वर्षी ना आपण नंतर ठोचू. कधी गुरुजी मग पा लोक बरं राहणार. बाप रे, बोरगावचा कार्यक्रम सारखा कार्यक्रम महाराष्ट्रात नाही. लोकांना फक्त काय पाहिजे? तुम्ही आम्ही खेळी बसलेले ऐका, असं गोड ऐकायला येतंय बघा. कारण की नामसंकीर्तन आहे, भगवंताचं कीर्तन आहे. या संकीर्तनामध्ये तुम्ही आम्ही अख्ख्या जगाला डिलीट करून इथं बसलं पाहिजे. अख्ख्या जगाला डिलीट करून. जर तुमच्या डोक्यात इथं आणत असाल ना तुम्ही, तर त्याला व्हायरस असं म्हणतात. आणि तो व्हायरस आपल्याला ये सुखापर्यंत येऊ देऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही असलेल्या धर्म संकीर्तनामध्ये आपण येऊन बसलात
जगातलं डिलीट करायचंय. इथं आलं की मनापासून समर्पण करायचंय. संतांची दृष्टी टाकली. संतांनी जीव असा तडफडत दिसला. एकाने विचारलं, मिया रोते क्यों? बोले मेरी सूरत ही वैसी है. आणि संतांना हे अपेक्षित नाही. संत विचारतात, का रे तुझ्याकडे पैसा नाही का? तो म्हटला, बाप महाराज घरी गेलो की पैशाच्या थप्पीवर झोपतो मी. बर महाराज आमच्या घरी जर एखादं इथून वर गेलं, वर म्हणजे डायरेक्ट गेलं तर त्याच्याकरता लाकडाने आणावं लागत आम्हाला. तो कोपरा म्हटला, अरे बापरे मग काय आणता तुम्ही? म्हणे आम्ही पैशाच्या गंजीवरच त्याला झोपवतो म्हणजे ते झोपलेलंच राहत. ऐका, आम्हाला लाकडं आणायची गरज पडत नाही, एवढी इस्टेट आमच्याकडे आहे. पण ऐका ना, चेहऱ्यावरती कायम मरेलपणा आहे. महाराज म्हटले, मग हा मरेलपणा काय, कशासाठी आहे? त्याला संत कबीर महाराजांनी उत्तर दिले बघा. ऐका, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी. मग सुखी कोण आहे? सुखी राम के दास. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. जो देखे सो दुखिया जो देखे सो पाठ आहे तुमच्या. पण काय झालं, माणसाला आता पाठांतर कमी झालं. त्याचं कारण काय माहितीये का? आता तुमचे शेकडो अभंग पाठ आहे, न पाठ करता. आता आम्हाला महाराजांनी अभंग काढला की आम्ही काय करतो, असा दाखवा मला की या मोबाईल द्वारे एखाद्याना हरिपाठ पाठ करेल. बर हा सोबत नसतो का? किती वेळ सोबत आहे? किती 24 तास. 24 नका धरू, समजा 15 तर धरा, 15 नका धरू, 10 तर धरा, 8 4 तर धरा. एवढा सोबत असून त्याच्याच्याना कधी हरिपाठ पाठ झाला? माणसं बेफाम झालीत. त्याने तुम्ही म्हणसा माणसं कशाला महाराज, तुम्ही तर तीनदा तुम्ही थोडं अपडेट राहा, थोडंसं तेजीत राहा. मला तुमच्या वयोमानाने अधिकाराने तुमच्या पुढे जास्त अभिनय नाही करता येणार, आणि तो अभिनय नको पण मला. पण एक जण असा ड्युटीवरून आला. आता आल्यानंतर मोबाईल थोडा बाजूला ठेव, मग ते आलं तसंच घरात घुसलं. घरच्या घरात घुसलं की त्याचं घर नव्हतं.
तिथं सिरियल चालू होती दुसरी मराठी. त्या माऊलीनं पाण्याचा तांब्या घेतला, ते बी मोबाईल पाहत होती. पाण्याचा तांब्या दिला, यानं पाणी पिलं, बसला. पण त्या माऊलीचा पतिराज आला, त्याने ते मोबाईल खेळतच आलं होतं. ते आलं, त्याला वाटलं आपलं घर नंबर चुकलं, ते घरात जाऊन परत वापस आलं. हा परिणाम कशाचा आहे? मोबाईलचा आहे. आता ऐका, जो देव आपल्याचा करायचा आहे, कारण काय माहिती का त्याचं? आपल्या जीवाला असलेलं दुःख. मग मला तुम्हाला सांगायचंय, ऐका, जीव का दुःखी आहे याचं सर्वात महत्वाचं कारण, जीव तर त्या परमात्म्याचा अंश आहे, त्या विराट पुरुषाचा अंश आहे. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनः मनश्चष्टानिंद्रियाणि प्रकृतिस्थाने कर्षति. असा असलेला विराट पुरुषाचा असलेला अंश आपला जर जीव असेल तर तो तर कसा आहे आणि हा कसा आहे, तर अशी दृष्टी टाकली तर त्याच्याकडे बघितलं, तो तर सुखरूप दिसतो गुरुजी. माझ्या पांडुरंगा सारी खातो सुखरूपाईसा, तुझा कोणी सांगा. आता तो जर सुखरूप आहे आणि आपण जर त्याचे अंश आहोत, मग आपण दुःखी का? त्याचं उत्तरच त्याच्यात आहे की आपण त्याला आपलं मानत नाही. ज्याला आपलं मानायला पाहिजे त्याला आपण आपलं मानत नाही. ज्याला आपलं मानून फायदा नाही त्याला आम्ही आपलं मानल्याशिवाय राहत. तुम्ही काही नाराज आहे का? नाही बा, नेमका प्रॉब्लेम काय होते? असं काही नाराज बसू नका. अभंगाच्या दिशेनंच मी वाटचाल करणार आहे. ज्या क्षणी माझी बुद्धी कुंठित होईल त्या क्षणी मी अगदी आपल्या संकल्पित वेळेमध्ये थांबणार आहे. माऊली ज्ञानोबरायाच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं बोलण्याचा प्रयास करणार आहे. रामकृष्ण हरी. बसा. विठाल विठाल. अरे जो आपला आहे त्याला आपण संत सांगतात की त्याला आपलं म्हणा. काय म्हणा? त्याला आपलं म्हणा ढाकणे सरकार. पण आपण आपल्याला आपलं म्हणत नाही, आणि जे आपलं नाही त्याला आपलं म्हटल्याशिवाय राहत. टाळकरी मंडळी, असंच आहे की नाही? मग असं किती दिवस चालतं? त्याचं कारण असे, माणसाचं जीवन आहे. ऐका हो बोरगावकर, कृष्णा दादा, ते तुम्हाला नाही सुधरू देणार. मग कीर्तन अख्खं पालतो. तुम्ही इथंच उभा राहा, कारण की ही सगळी पब्लिक आता समजा तुम्हालाच पाहायला लागली. विक्षेप होतो, तसं करू नका. ऐका, एक एक पदाचं चिंतन मला करायचंय, आणि नक्कीच माझे काय पैसेच न्यायचे म्हणून नाही करायचंय, पण कुठंतरी सेवा भगवंताला आपली आवडेल का, अशा एका प्रांजळ मनाने मला सेवा करण्याचा प्रयास करणे बाबाजी. म्हणून तुमचे आशीर्वाद घेऊन जायचे. मग तुम्ही जर विक्षिप्त राहिले तर मी कोणाकडे बघू? आता ऐका, आपला तो कोण? देव. मग आपण आपला म्हणत नाही म्हणून आपल्याला दुःख आहे. पण हे कळतं कधी माहितीये का?
कळो येईल काळी प्राण प्रयाणाचे कळो येईल काळी प्राण प्रयाणाचे परत का म्हटलो इथं सगळे वारकरी मंडळी आहेत म्हणून ते 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 पकडच पाहिजे ते. आणि ऐका आता, कळो येईल काळी प्राण प्रयाणाची वेळी राहाती निराळी कांडा पोरे सकळ. त्यावेळेस आपल्या अंगामध्ये शक्ती नसते, आपल्या अंगामध्ये काहीच सत्ता राहत नाही, आपल्या हाताशी काही राहत नाही. मग मात्र म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावणी बैसे. हे संतांचं काही खोटं नाहीये. घेई घेई अनुभवा. आणि मग ज्याला 100 वर्ष आपलं आपलं केलं जातं ना, 100 वर्ष, त्यावेळेस आपल्याला कळल्यानंतर आपल्याला काहीच इलाज राहत नाही, वेळ आपली संपलेली असते. मग कवनाचे नाही कोण अंतकाळी जाण पारखे होती गी गी अनुभवा. महाराज तुम्ही लय नका पालळलो, आम्ही दुःखी जे आम्हाला उपाय सांगा. ऐका आता तुमच्या लक्षात येण्यासारखा विषय राहील. महाराज म्हटले जर उपाय पाहिजे ना तुम्हाला तर ऐका गड्यांनो, तो देव आपलासा करण्याकरता आपल्याला भक्ती हे माध्यम वापरावं लागेल. ते कसं वापरायचे, आपल्याला काय करायचे, महाराज म्हटले तुम्ही पहिला देव आपलासा तर करा. पण हा बिचारा असा अंधारात धडपडत येताना दिसला. यांना वाटलं नेमका कोणीतरी पेताडच आला. तुम्ही पेताडाला हसू नका, पेताड लई इमानदार राहत, लई इमानदार. पेताडासारखं इमानदार अजून मी पाहिलं नाही, लई इमानदार. एक पेताड माझ्या जवळ आलं होतं,
कीर्तन झालं मला म्हणे महाराज तो महाराज आहे. म्हणलं वाटतो का? मला दर्शन घ्यायचं. म्हणलं घे. तसं नाही, पायावर डोकं ठेवून घ्यायचं. ते वाकलं खाली, वाकलं. मला म्हणे महाराज घेऊ का? तुम्ही लय लय नाव ठेवता म्हणे पिणाराला. म्हणलं बाबा आता ते काय लय चांगले राहते असं थोडी. म्हणलं तुम्ही घेत नाही, तुम्हाला त्याची काय चव माहिती आहे म्हणे. काय म्हणे रे? म्हणलं नाही बाबा. म्हणजे तुम्ही नाही घेतले ना अजून? म्हणलं नाही. मग ते दर्शन घ्यायला वाकलं. वाकलं तसं त्यांनी माझ्या दोन्ही पायाला असं थोडं जिभेनं मी म्हटलं. ते हसलं. महाराज थोडी का होईना तुम्ही नाही पिली, पण तुमच्या पायाला का होईना आपण लावली का नाही? म्हटलं त्याच्या गावात राहायचं राव, लय मोठी पंचायत आहे. त्याच्याच घरी झोपायला होतो. लय प्रसंग पडते आता. बाबा माझे पूजनीय, बाबाला अनुभव आहे सगळे. काय करता आता समजा रातपाडाचं वारं वाहून आलं, भाग्याला निघायचं समजा इथून जाईन का देऊ? गाठ पडली बा. त्याने खिशातून 2000ची काढली लाल. मी खुश झालो. हो ना. तेव्हा महाराज नाराज नका हो. मी म्हणलं आपले पैसे भेटत दिलो. गावकऱ्यांना आधीच आपल्याला 5 ठरले तर 2च दिले. हे भरपाई करायची मागे दिस. हे राहू द्या म्हणे तुमच्याकडे. मी म्हणलं बरं झालं. म्हणलं परत दर्शन घ्यायचं का? नाही आता नाही, आता सकाळी. मी असा सुखात झोपलो. सकाळी मी उठाच्या आधी तो माझ्या पायतानापाशी, महाराज दर्शन घ्यायचं. म्हणलं परत 2000 फिक्स आहे. म्हटलं आता थोडा आवाज द्या मावली दादा. 2000 म्हणलं आता लय जमलं गड्या. म्हणलं याने जर 2000 आता दिले ना, संध्याकाळी आपल्याला कार्यक्रम नाही. म्हणलं इथंच राहू. म्हणजे 5 नंतर वाघ होऊन येतो. त्याच्यानंतर मी परत तो सकाळी माझ्याकडे आला. मी नुसतं असा इच्छेचा बंगला वाढू राहिलो. तो मला म्हणे महाराज आपली रातची. आता मी डोक्यात होतो. मी म्हटलं पेनाराला कळत नाही म्हणते ना. नाही ना म्हणे महाराज कसं आहे, माझ्या खिशात राहिले असते तर माझे असलेली मंडळ अधिकारी माझ्या खिशात पैसे ठेवत, म्हणून रातभर तुमच्याकडे दिले होते म्हणे. इतके चाटले ते. आपण जीवन घातलं, खाया पिया सुख से सोया. ज्याच्या करता दिलं ते असं पहिलवान आलं. ऐका ना, मी जाग्यावर आहे. उगा तुम्ही लय 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 मावा पाडा होता म्हणून थोडस ऐका आता. ओ पाटील. अरे 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 आपले पहिलवान आहेत. असं का परेशान झाला? हा काही दुखतंय वय? नाही हो मंडळी, दुखत नाही. 4-5 चोराने गाठलं राव. आता लय बेदम मारलं मला. अहो पण तुम्ही पैलवान आहेत ना, त्यांना प्रतिकार केला असता तर तुम्ही सहज सहज त्यांना मारलं असतं. एवढा मार खायची वेळ नसती. तो पैलवान ज्याला आता 4G राहू द्या, थोडं नेटवर्क चालू करा, थोडा डाटा चालू करा तुमचा. ऐका, त्यांनी उत्तर असं दिलं त्या पैलवानने. म्हणे ओ मंडळी, अरे अरे मी काही एवढा येडा आहे का म्हणे. हा लाख रुपयाची कुस्ती खेळतो, फुकट कुणाच्या अंगाला हात लावायला मी मोकळा आहे. त्याला कळलं, त्यालाच कळलं. ज्याला नाही कळलं त्याने उद्या 4 वाजता आल्याशिवाय राहू. ऐका, कधी कधी नाही कळत माणसाला दृष्टांत. एक जण न्हावी दादाच्या दुकानात बसला. न्हावी दादा वैतागलं होतं. खालूनच म्हणताय गाडीचं सगळं काही असं व्यवस्थित करत असताना, पॉलिश करत असताना, खरे न्हावी दादा, अरे आजपर्यंत तू कधी गाढवाची दाढी कटिंग केली का? गप्प बसवाना माणसानं. तिथं माणसं शांत बसत नाही. न्हावी दादा हुशार असतात.
ते म्हणे काका पहिलाच टाइम आहे. ऐका भक्ती करण्याकरता दिलंय. ऐका अंगातली ताकद जर त्या पैलवानाने वापरली असती तर त्या ताकदीचा यथा योग्य वापर झाला असता. ऐका ना तसं माणसाला दिलंय भक्ती करण्याकरता, जर तो वापरत नसेल तर जसं पाण्याशिवाय धरण फेल आहे. ऐका कणसाशिवाय दाण्याशिवाय कणीस फेल आहे, माणसाशिवाय गाव फेल आहे, तसंच भक्तीशिवाय माणसाचं जीवन फेल आहे. महाराज आम्हाला जर आता भक्ती करायची आहे, तुम्ही म्हणता भक्ती करा, तर आम्ही आता आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तैसे माझी भक्ती विना. माऊली ज्ञानोबरायाची भाषा. महाराज लय इस्टेट आहे आमच्याकडं, लय संपत्ती आहे आमच्याकडं, लय पाठबळ येत आम्हाला, लय लोक मानतात आम्हाला. महाराज म्हटल्यावर भक्ती आहे का तुझ्या जीवनात? जर नसेल तर अंडरलाईन केली, अधोरेखित ते तिथं काय म्हणतात, जळोते जियाले अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. आगीला मुक्तया सुखा जेने हरी भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. मग येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. भगवंत म्हणता ना, तया ऐलीच थडी सरले माया दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. म्हणून आपण भक्ती करायची, त्याला आवाज द्यायचा, प्रभुजी नाव किनारे लगा. काय म्हणण्यासारखं गाण्यासारखं आपण सकाळपर्यंत म्हणत राहू महाराज, पण जवळजवळ आपल्याकडे फक्त 2-4 मिनिटं शिल्लक राहिले, त्याचंही भान असणं गरजेचं आहे. पहिलंच चरण आपलं चाललंय आणि महाराज सांगा ना आम्हाला, याच्या व्यतिरिक्त आम्हाला नाही का काही करता येणार? हा दुसरं महाराज म्हटले, अरे ज्या ज्या वस्तूच्या ज्या ज्या व्यक्तीच्या तू नादाला लागशील ना, अरे ती व्यक्ती दुःखच नाही, दुःखाला जन्म देणार आहे तुला मिळेल.
दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. ऐका, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिवीन. आता 1.5 वर्षापूर्वी बघा एक रोग आला होता. काय होत त्याचं नाव? बोला झालं मला आठवायचंय तरी तुम्ही आमच्याकडे लहान लहान लेकरं सुद्धा बोलतात 1.5-2 वर्षाचे. कोणता? कोरोना. त्याचं नाव खरं तर रोना पाहिजे होतं. अरे दादा कोण रडलं नाही त्याच्यात? बाबा पहिले 14 दिवस लागले. पहिला तर 1 दिवस बंद झालं, त्याच्यानंतर 14 दिवसाचं क्वारंटाईन झालं. त्या 14 दिवसात आमच्याकडे ऐका मंडळी पलीकडचे इतकी मजा मारली लोकांनी 14 दिवसात. कोणी आंब्या खाली पार्टी, कोणी चिचा खाली पार्टी. त्याच्यात 2 पार्क, एक व्हेज आणि एक आम्ही व्हेज मध्ये राहायचो नाही का. मी पण गेलतो ना. मी कशाला लपू, शपथ गेलतो बाबा. ती पनीर भुर्जी का काय होती. मी म्हटलं बाबा मी नुसतं खायचं काम करेन. त्याच्यात एक लय हुशार होते, थोडं आनंदी राहिलो होतो 2-1 महिने. तुम्ही महाराज एक काम करा ना, तुम्ही राहिलेले भांडे तुम्ही. आता पोराची पार्टी म्हणलं तिथं ते घासात लागेल ना, ती मजा होती. ऐका 14 दिवस गेले गाड्यांनो. नंतर 3 महिन्याच लागलो बाबा. मग तरी बरं राहिलं. नंतर डायरेक्ट परतही वाढलं ते. 1-2 वर्ष गेले हो. असं घरी बसलो, वर्षभर झालं होतं. आता ही सवय लागली. सकाळी एकीकडं खळ, तुम्हाला काहीच नाही कळणार. नारळून अंदाज यायचा मंडळ अधिकाऱ्याला की आज किती खळ्यावर गेलते बाबा. 10-12 महिने झाले बाबा. मी घरीच होतो, मस्त पारायण चालू होतं. सकाळी उठलो, दिवसा झोपले की रातची झोप येत नव्हती, रातचं झोपलं की दिवसा झोप येत नव्हती. सकाळीच उठलो, घरचे म्हणे बाबा तुम्ही लय देवाला लागले. म्हटलं मग पहिलाच देवा ते. म्हटलं तिला माहित होतं हे रात्री जर 12ला 1ला आलं तर हे सकाळी 8 लोक उठत नाही. सकाळी 6ला ज्ञानेश्वरी घेऊन बसलं. 7-8-10 महिने झाले होते. एक कुत्र पाळलं होतं मी असं बारीक, ते थोडं मोठं झालं होतं. नेमकं वाट्यावर बसलो. ऐका झालं कीर्तन. वाट्यावर बसलो. मला तोपर्यंत वाटायचं काय परिवार आहे आपला काय परिवार आहे, काय सेवा करतात महाराजाची, काय लोक आहे. वा 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 सापड झालं. कुत्र्या समोर असं खेळत होतं आणि मी पुढं ज्ञानेश्वरी वाचित होतो. मागून आमची जगदंबा झाडत आली होती. जगदंबा कळते ना? झाडत आली होती. ऐका, तिनं लांबून पाहिलं, खाली कुत्रं होतं, त्याच्या समोर मी होतो. माझं तोंड कुत्र्याकडे होतं, कुत्र्याचं तोंड तिच्याकडे होतं. मला नव्हती ती दिसत, पण झाडण्याचा आवाज यायचा वटा. आणि ऐका ना, मागून जगदंबा झाडत आली आणि काय म्हणते माहिती का, हाड मेल्या. 9-10 महिने झाले इथंच भाकरी खात, इथंच. कोण असले तुम्ही? एरथी माही गे दुःखाची जनिती नाही रे, नाही कोणाचे कुणी. आताच्या आपण गणेश दादा भाऊ की आताच्या आपण नाही, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंतीचा सिला एकला प्राण माझं म्हणून नाही रे. बस वेळेची जाण आहे मला. म्हणत राहिलं तुम्ही म्हणसाल वा वा चालते म्हणा महाराज. तसं नाही. हा बरं चाललं म्हणजे. ऐका, 2 चरण आपले झाले. 3ऱ्या चरणामध्ये घुसायचंय. पण घुसत असताना आता मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. तुम्हाला म्हणणार नाही मी वर हात करा काय करा.